अतिक्रमण हटवण्याबाबत आज एक बातमी आली आणि त्यानंतर श्रीगोंदा शहरातील व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे। श्रीगोंदा शहरातील अतिक्रमणे हटवले जाणार असं आज नगर परिषदेकडून सांगण्यात आले आणि या बातमीनंतर शहरातील व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली। नेहमीप्रमाणे छोट्या व्यावसायिकांवर कारवाई आणि मोठ्या व्यावसायिकांना अभय दिले जाणार का अशी शंका आता उपस्थित होत आहे। अतिक्रमण काढायचेच असतील तर सरसकट काढा, आधी मोठ्या व्यावसायिकांचे काढा आणि मग आमचे काढा असा सूर आता लहान व्यावसायिकांकडून आळवला जात आहे। तसेच अतिक्रमण नेमके किती आणि कसे निघणार याबाबतही अनेक शंका उपस्थित होत आहेत। मुख्य रस्त्यावरील मध्यापासून दोन्ही बाजूचे 50 फूट तर शहरातील 15 फूट असे अतिक्रमण निघणार असल्याची प्राथमिक माहिती समजत आहे। तरी प्रत्यक्षात मात्र रस्त्यापासून किती अंतरावरचे अतिक्रमण काढले जाणार हे कारवाईनंतरच समजणार आहे। त्यातच जामखेड नावरा या 548D राष्ट्रीय महामार्गावरील श्रीगोंदा शहरातील अतिक्रमणधारकांना याआधीच अतिक्रमण काढून घेण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत। परंतु व्यावसायिकांनी अतिक्रमण न काढल्यामुळे उद्या दिनांक 13 आणि परवा 14 फेब्रुवारी रोजी मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणांवर सुद्धा हातोडा पडणार आहे अशी माहिती आता समोर येत आहे। श्रीगोंदा नगर परिषद व राष्ट्रीय महामार्ग उपविभाग यांच्यामार्फत अतिक्रमण हटवण्याची ही संयुक्त कारवाई केली जाणार आहे। उद्या श्रीगोंद्यातील शनी चौक ते मांडवगण रस्ता येथील अतिक्रमणे काढली जाणार आहेत आणि त्यानंतर नावरा ते जामखेड रस्त्यावरील शहरातील अतिक्रमणे काढली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे। या कारवाईसाठी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग आणि श्रीगोंदा नगर परिषद यांनी 2 दिवस मोठा पोलीस बंदोबस्त मागितला असून हे अतिक्रमण हटवण्यासाठी नगरवरून मोठा पोलीस फौज फाटा येणार असल्याची खात्रीशीर माहिती समजत आहे। 50 फुटापर्यंत अतिक्रमण हटवले जाणार असल्यामुळे मुख्य रस्त्यावरील सदर कारवाई विरोधात काही व्यावसायिकांनी न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली आहे। त्यामुळे कारवाई आधीच ही अतिक्रमणाची मोहीम वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। असे असले तरी आता ही अतिक्रमणाची कारवाई सरसकट होणार की पुन्हा काही जणांना यात बगल दिली जाणार हे मात्र कारवाईनंतरच समजणार आहे। उद्या होणाऱ्या अतिक्रमण हटाव मोहिमेकडे सर्व श्रीगोंदेकरांचे लक्ष लागून राहिलेले आहे। अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रशासक न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।